मांजरपाड्याचं पाणी अखेर येवल्यातील डोंगरगाव धरणात पोहोचले। मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते जल्लोषात जलपूजन सोहळा पार पडलाय। येवला तालुक्यातील डोंगरगाव पोहोच कालवा धरणामध्ये येवलेकरांच्या 52 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मांजरपाड्याचं पाणी अखेर छगनराव भुजबळ यांच्या अथक परिश्रमातून डोंगरगाव धरणात पोहोचलंय। शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता पाणी पोहोचल्याने येवल्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या अनुषंगाने शनिवारी दुपारी 1 वाजता येवला तालुक्याचे आमदार तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव धरणातील पाण्याचं जलपूजन ढोल ताशांच्या गजरात धूमधडाक्यात पार पडले। मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने भरल्याने येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहोचण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचं अस्तरीकरणासाठी मंजूर निधी 260 कोटी उपलब्ध होता। तर हा भुजबळ कालवा पूर्ण करण्यासाठी 900 कोटी रुपये इतका खर्च झालाय। हे काम पूर्ण करण्यात आलं असल्याचं यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त झाले। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जलपूजन केले। कार्यक्रमाप्रसंगी समीर भुजबळ, अंबादास बनकर, मोहन शेलार, येवला सरपंच, महासंघाचे तालुका अध्यक्ष कैलासाबा सोमासे, सविता पवार, मायावती पगारे, अशोक पगारे, भागीनाथ पगारे, ज्ञानेश्वर शेवाळे, वसंत पवार, गणेश सोमासे, मधुकर साळवे यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। हे आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे, त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे। दिवाळी दसरा तर 2, 4, 5 दिवसाचा असतो वर्षातून, वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत कष्ट करते आणि जीवनामध्ये आनंद त्यांच्या उरणार आहे। दिवाळी दसऱ्यापेक्षा हा मोठा सण आहे आमच्या। साहेब, शेतकऱ्यांच्या काय भावना होत्या आज जे तुम्ही शेतकऱ्यांना संबोधित केलं? शेतकऱ्यांना सगळे अतिशय आनंद मोठे नाश्ता आहेत, बाईट होत आणखीनही त्यांच्यासाठी काम निश्चितपणे याच्या पुढे आम्ही करणार आहोत आणि हा विकासाचा रथ जो आहे हा कदापि थांबणार नाही। साहेब, आता शेवटचा तुम्ही विरोधक जे आरोप करत होते पाणी येणार नाही, आज पाणी आणून दाखवलं तुम्ही। मला असं वाटतं त्यांच्यावर आपण टीका करूया नको, कारण हे कामच एवढं जटिल होतं की त्यांना अशी खात्री होती की होणारच नाही। पण मी मगाशीच सांगितलं, प्रयत्न आहे रगड येतं, प्रयत्न पराकाष्ठा करा, विजय मिळाल्याशिवाय। आणि अनेक वेगवेगळ्या ज्या योजना आखून कृत्या आखून हे आम्ही यशस्वी केले, पण ते सोपं नव्हतं। वेगवेगळे बंधारे बांधतात, आपण डॅम बांधतो, त्याच्यापेक्षा फार अवघड काम होतं आणि तेवढं सगळं करून पाणी वळवायचं, ते डोंगरातून 11-12 किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत 160 किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचं। काम कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचं जो काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही। पण आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या हातून पूर्ण झालं त्याचा 50 वर्षापासून हा डोंगरगावचा शेतकऱ्याचा प्रश्न प्रलंबित होता, पण साहेबांना 20 वर्षामध्ये त्याचं पूर्णपणे डोंगरगावापर्यंत पाणी आणायचं श्रेय घेतलं आणि शेतकऱ्यासाठी एवढा मोठा दिलासा झाला। 70-80 गावावलिताखाली येऊन आता साहेबाच्या या कार्यक्रमाला साऱ्या जनतेने अंमलबजावणी केली पाहिजे आणि साहेबाच्या पाठीमागे राहून आपला बारमाही पाठ कसा होईल याचा एक विचार साऱ्याने डोक्यामध्ये घेऊन थोडं राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या दृष्टीने जे मालाला भावाचं आणि पीक यायला जे पाणी आलं त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा आहे आणि त्या दिलाशापासून शेतकरी वंचित झालेला आज हे 200 किलोमीटर पाणी डोंगरगावमध्ये आलं। त्याच्यामुळे आम्ही सारा भुजबळ साहेबाचं अभिनंदन करतो का असेच कार्यकर्ते जर घडवले तर त्या कार्यकर्त्यापासून शेतकऱ्याचा कसा फायदा होईल याच्यामध्ये सर्व विचारसरणी आम्ही भुजबळ साहेबाची मांडून 20 वर्षापासून भुजबळ साहेबाच्या कायम संघ असून कधी 1 रुपयाची आशा केली नाही, पण साहेबाला निवडून आणायची ही भाषा आमची नेहमी असून मराठी समाजाचा कोणत्या समाजाच्या याच्यात काही वाद नाही, कामाचा घामाचा आणि हा शेतकऱ्यापर्यंत हा पैसा
आला या शेतकऱ्याच्या सर्वांच्या खिशात राहणारा हा भुजबळ साहेबामुळे राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंगरगावचा रहिवासी शेतकरी कुटुंबातील भागीनाथ राधाजी पगारे 2004ला भुजबळ साहेब यावला लासलगाव मतदारसंघात आले आणि जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की हा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचं पाणी मी या ठिकाणी वचनपूर्ती देऊन आणणार आहे. कालांतर गेला मध्ये 2004 ते 9पर्यंत इस्टिमेट वगैरे झाले, अडथळे आले. 2009 ते 14पर्यंत साहेबांनी या कामाचं त्याच पिरियडमध्ये माझी पत्नी मायावती भागीनाथ पगारे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद दिल्यामुळे तिकडे साहेबांच्या जो कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सदैव 15 तालुक्यामध्ये पाठपुरावा करून पुणेगाव दरसवाडीच्या बोगद्याच्या कामामध्ये देवसाने गावामध्ये आम्ही स्वतः जाऊन नियोजन करून साहेबाच्या आदेशाने हे काम पूर्ण झालेलं आहे. आज 31 ऑगस्ट रोजी साहेबांनी आपल्या 20 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती दिली. त्यावर माझी कविता आहे. ऐका हो आता न घडलेली कथा, सांगू मी काय घडलं. साहेबांनी वायदा दिला आणि या वायद्याला मांजर पाड्याचं पाणी डोंगरगावला आणलं आणि त्या डोंगरगावच्या पाण्याचं आज सर्वांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आणि सगळ्यांच्या वतीनं आज जलपूजन करून या ठिकाणी हा संपूर्ण शेतकरी बांधव, महिला वर्ग, तरुण वर्ग समाधानी केल्याबद्दल आम्ही साहेबाचे मरेपर्यंत उपकार विसरणार नाही आणि साहेबाला पुढील कामकाजासाठी अजून निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. हीच आमची साहेबांची ऋण फेडण्याची सदिच्छा. हे आनंदाश्रू आहे, हे विजयाचे अश्रू आहेत ते आम्ही करू शकतो आणि यापुढे सुद्धा जे आहे आपण करत राहणार आहोत. हा पूर्णविराम नाही, हा मराठीत ज्याला म्हणतात ना स्वल्पविराम आहे. पॉज म्हणतात ते पॉज आहे, ते कम्प्लिशन नाही. हे काम याच्या पुढे सुरू राहणार, पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची गरज आहे. सगळ्यांच्या लाडकी बहीण योजनेनुसार तर आपल्याला 55,000 आमच्या भगिनींना पैसे मिळाले. आमच्या देवळ्यामध्ये 55,000, 1,500 प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले. 1,000-2,000 राहिले असतील काही, ते पण नाही. वेगवेगळे काम, पण हे जे आहे हे कायमस्वरूपी मुलांना सगळ्यांना, महिलांना पुरुषांना सगळ्यांना पाणी जे आहे हे उपयोगी पडणार आहे. हे पाणी आणि म्हणून मी म्हटलं, बा शंकरा तुझ्या जटेतून गंगा वाहिली आणि तीच गोदावरी गंगा परत तुझ्या दर्शनासाठी त्या शंभू महादेवा तुझ्या पायाशी आली, पावन करून घे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.